मोठ्या नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरीही कुठे ना कुठे त्यांना माघार घ्यावी लागली. त्या माघारीचं कारण काय, या सगळ्यांविषयी वेगवेगळ्या चर्चा आहेत. अर्थात त्या संदर्भातही आपण व्हिडिओ केला आहे, तो आपण पाहू शकता. पण आता नेमकं वेगवेगळे विषय पुढे येत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय उपस्थित होतो, तो म्हणजे फडणवीसांनी खरोखरच एकनाथ शिंदे यांचा गेम केला आहे का, की अमित शहा यांनीच शिंदेंचा गेम केला आहे का? या दोन्ही नावांव्यतिरिक्त तिसरंच नाव आता पुढे यायला लागले, ते म्हणजे या दोघांपैकी कोणीही शिंदेचा गेम केलेला नाही, तर अजितदादांनी शिंदेचा राजकीय गेम केलेला आहे असं बोललं जात आहे. आता खरोखरच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि मुळातच अजितदादा यांनीच यामध्ये हस्तक्षेप करून शिंदेंवर वेगळे डाव टाकलेत का, हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. आता जेव्हा एकनाथ शिंदे यांचा आपण जर 2.5 वर्षाचा किंवा गेल्या 2-2.5 वर्षांपासून जे काही महाराष्ट्रातलं राजकारण आहे, ते जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची एक वेगळी छबी निर्माण झाली आहे. त्यांचं जे एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात त्यांनी निर्माण केलेलं त्यांचं स्वतःचं एक वर्चस्व, ते जर पाहिलं तर निश्चितच उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणं त्यांच्यासाठी कुठे ना कुठे 2 पावलं पाठीमागे येण्यासारखं होतं का? या सगळ्या विषयावरही अनेक अर्थ, वितर्क, तर्क केले जात आहेत. पण या सगळ्यात एक प्रश्न निश्चितच समोर येतो, तो म्हणजे फडणवीसांनी नेमके असे कोणते डाव टाकले होते, की शिंदेंना माघार घ्यावी लागली? त्यांनी टाकलेले डाव खरोखरच प्रभावी होते का? पण याच्या व्यतिरिक्त यामध्ये फडणवीस असतील किंवा मग अमित शहा असतील, ह्या दोघांचाही कोणताही रोल नव्हता. यामध्ये खरं जे राजकारण केलं, खरे जे डाव टाकले, ते अजितदादांनी टाकले असं बोललं जातंय. आता याच्या पाठीमागं खरंच कारण काय होतं आणि त्यांनी डाव टाकलेले असू शकतात का? हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला 2014चं समीकरण आठवावं लागेल. म्हणजे 2014ला चांगल्यापैकी संख्याबळ घेऊन म्हणजे भारतीय जनता पक्षानं जवळपास 122च्या आसपास संख्या घेतलेली होती आणि या सगळ्या संख्येत त्यांना जो काही मॅजिक फिगर गाठायचा होता, त्यासाठी जे काय त्यांचे सहकारी शिवसेना होती, म्हणजेच ठाकरे होते. आता त्यांचे जे काय त्यांच्याकडचे जे काही आमदारांची संख्या होती जवळपास 63 होती. आता हे 63 आमदार त्यांच्यासोबत असणं अत्यंत महत्त्वाचा निर्णायक ठरणार होतं सत्ता स्थापनेसाठी. आणि म्हणून जी काही बार्गेनिंग पॉवर आहे, बार्गेनिंग पॉवरमध्ये ठाकरे मोठ्या एका वेगळ्या स्वरूपात पुढे आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या काही त्यांच्या जे काही नियम अटी सगळ्या तिथं ठेवल्या होत्या, मागण्या ठेवल्या होत्या आणि या सगळ्यांमध्ये वेगळाच डाव टाकला होता, तो म्हणजे शरद पवारांनी. शरद पवारांनी अचानकपणे म्हणजे काही त्याच्याबद्दल चर्चा नसताना, कोणतीही भारतीय जनता पक्षाकडून मागणी आलेली नसताना त्यांनी बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि बाहेरून पाठिंबा दिल्यानंतर साहजिकच जी काही बार्गेनिंग पॉवर होती ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, ती म्हणजे एकदमच कमी झाली. कारण बाहेरून पाठिंबा आल्यानंतर ठाकरेंचे जे काही आमदार आहे, त्यांची जी काही ताकद आहे, ती ताकद प्रत्यक्ष विधिमंडळात जेव्हा बहुमत सादर करायचं असतं, तेव्हा त्यांचा फार काही फरक पडला असता अशातला भाग नव्हता. त्यामुळे जे काही महत्त्वाची खाते ते मागत होते, ते अर्थातच त्यांना मिळाले नाहीत आणि नंतर त्यांची जी काही सरकारमध्ये भूमिका होती, जो काही रोल त्यांचा होता, तो निश्चितच पुढच्या 5 वर्षात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. म्हणजे नंतर असं समीकरण पाहायला मिळालं, की ठाकरे हे सत्ताधारी आहेत की विरोधी पक्ष आहेत, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या टीका, चर्चा आपण पाहिल्यात. तसंच समीकरण 2024 मध्ये आपण पाहू शकतो, की जी काही बार्गेनिंग पॉवर आहे, म्हणजे एकनाथ शिंदे यांना माहिती होतं, की जी काही संख्या भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे, त्याच्यामध्ये आपण फार काही बोलू शकत नाही किंवा फार काही नाराजीचं नाट्य करू शकत नाही. पण अशामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की जी संख्या त्यांच्याकडे होती, ती संख्या फारशी महत्त्वाची नसली तरीही त्यांच्या दोघांचे जे एक दुसरे एक घटक पक्ष जे आहेत, मित्र जे आहेत, अजितदादा. अजितदादांनी मात्र म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचा जो काही एक संघ असेल किंवा मग भारतीय जनता पक्षाचे काही नेते आहेत, ज्यांनी अजितदादा यांना सोबत घेण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्या सगळ्या संदर्भात अजितदादांनी उत्तर देत पाठिंबा देण्याची भूमिका घेतली लगेच. आता अर्थातच जर यांचा पाठिंबा असेल अजितदादांचा, तर शिंदेंच्या आमदारांची संख्या सोबत असो किंवा नसो, भारतीय जनता पक्षाला काहीच फरक पडणार नव्हता. म्हणजे याचाच अर्थ काय, की अजितदादा सोबत आल्यामुळे किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतली, त्याच्यामुळं सरळ-सरळ जो काही इम्पॅक्ट होता, तो शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवरवर पडला. म्हणजेच बार्गेनिंग पॉवर एकदमच कमी झाली. याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अजितदादांनी काय केलं, की फक्त पाठिंबा देण्यावरच थांबले नाही. म्हणजे जेव्हा
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या अनेक गोष्टींवर थोडीशी नाराजी चालू होती, काहीतरी निगोशिएशन चालू होतं. अशामध्ये अजितदादा दिल्लीला जातात. दिल्लीला भारतीय जनता पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करतात आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यासाठी तिथे ते बोलणी करतात. म्हणजे हे जर समीकरण दुसरा जो आहे एक मुद्दा पाहिला, तर जे काही गृह मंत्रालयासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते, ती बार्गेनिंग पॉवर ही अजितदादांच्या या डावामुळे फसली आणि साहजिकच त्यांना शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या काही तासांमध्ये निर्णय बदलावा लागला आणि शपथ घ्यावी लागली. म्हणजेच प्रश्न हा उपस्थित होतो, की आता ह्या सगळ्या बार्गेनिंग पॉवरमध्ये तिसरा जो फॅक्टर असतो किंवा 2 पक्षांमध्ये तिसरा जो पक्ष एंटर करतो आणि तो जो भूमिका घेतो, तो अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि निर्णायक ठरणारी भूमिका घेत असतो. तसंच अजितदादांनी सरळ-सरळ राजकीय गेम केला आहे एकनाथ शिंदेंचा, अशी चर्चा सुरू व्हायला लागली. पण या पुढच्या निवडणुकीत मात्र हे समीकरण निश्चितच वेगळ्या अँगलने पुढचं पाहता येईल. पण सध्या तरी अजितदादांनीच एकनाथ शिंदे यांचा राजकीय गेम केला आहे का? ह्या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत किंवा ही जी खेळी पाहायला मिळते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.